अतिशय सोपा प्रश्न विचारतो. या आपल्याकडची सगळी लग्न ही पत्रिका बघून होतात. 100 पैकी 90 लग्न, 95 लग्न पत्रिका बघूनच होतात. चांगला मुहूर्त निवडला जातो, करेक्ट. गुण निवडले जातात, 36 पैकी 36 गुण बोलले जातात, सगळं उत्तम झालेलं असतं, उत्तम चाललेलं असतं, सगळं बघून लग्न झालेलं आहे. ग्रह दशा विशा सगळं तुमच्या ज्योतिषानुसार सगळे त्यात नियम बसलेले आहेत. मग पुढं जाऊन गणित बिघडतात का? हो, म्हणजे आता इट्स अ ग्रेट क्वेश्चन. आणि ज्योतिष्याच्या द्वारे म्हणजे जेवढा माझा अभ्यास आहे, मे बी आय एम नॉट ॲक्युरेट, बट जेवढा मी अभ्यास केला आहे, तर ज्योतिष्याच्या द्वारे पत्रिका जुळवणं हा एक मॉडर्न कन्सेप्ट आहे. बरं. याचं कन्सेप्ट ओल्ड एजमध्ये नाही आहे. म्हणजे त्यांनी एक बेसिक फ्रेमवर्क बनवून दिलं होतं की अष्टकूट पद्धती म्हणतात त्याला, की 8 डायमेन्शन्स ऑफ मॅचिंग अ पत्रिका, 2 पत्रिकाज टू बी मॅच्ड. की गुण म्हणजे काय, तुमचे स्वभाव जुळत आहेत का, राईट. आता लग्नामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय की तुमची वेवलेंथ, तुमचे स्वभाव. समजा एक सामंजस्य असलं तर किती संकट आली लग्नावर, किती तुमच्या आयुष्यात संकट आली, तरी तुम्हाला तुमच्या स्पाऊसचा सपोर्ट मिळतो. तर हे पाहून घेणं जरुरी आहे. आता हे जे फ्रेमवर्क्स आहेत, राईट, दे आर अंडर ट्रिमेंडस प्रेशर ना. वाय? बिकॉज आजच्या जगातली जी लग्नांची पर्स्पेक्टिव्ह आहे की लग्न म्हणजे काय, हे पुरातन काळातल्या लग्नापासून खूप डिफरंट आहे. पहिली गोष्ट म्हणजे, राईट, लग्नाचे जे डायमेन्शन्स होते की लग्न म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आज बदलली. आणि काळ बदलतो आणि ते इन्स्टिट्यूशन्स चेंज होतात आणि नॅचरली, राईट. आता इतके डायमेन्शन्स आले आहेत तुमच्या लाईफमध्ये. टू स्टे विथ अ ह्युमन बीइंग यू हॅव टू accept their family, accept their habits, their way of making money, their way of not making money, their way of talking, laughing, sleeping, everything you have to, and everything is a potential conflict, right. तर आधी गुण मिळाले तर ऋषीमुनी कुठ से की यांचे स्वभाव मिळत आहेत म्हणजे हे लोक करणारच. कारण थोडी धार्मिक प्रवृत्ती असायची लोकांची त्या काळी, राईट. आणि इन्स्टिट्यूशनमध्ये विश्वास हा थोडा जास्त होता. त्यामुळे लोक कॉम्प्रोमाइज करून, ॲडजस्ट करून खटके उडायचे. तेव्हाही उडत असतील, नक्कीच उडत, जुळून घेण्याकडे कल असायचा. परंतु आता तुम्ही फक्त एवढं सांगितलं की गुण मिळालेत, दॅट्स नॉट इनफ ना, राईट. टुडे हजबंड अँड वाईफ आर लिव्हिंग इन सेपरेट सिटीज. इज दॅट, कॅन यू सी दॅट फ्रॉम द पत्रिका? येस, यू कॅन सी दॅट. नाव आता त्या गोष्टीचा तुमच्या मॅरेजवर काय फरक पडणार आहे, राईट. हे सुद्धा ज्योतिषांनी पाहायला पाहिजे की डिस्टन्स लॉंग पाहता येतं. लॉंग डिस्टन्स तुमचं होणार आहे, स्पाऊसपासून तुम्ही डिस्टंट होणार आहात का फिजिकली, अँड कॅन युअर मॅरेज सर्व्हाइव्ह. सो मी काय म्हणतो की ज्योतिषाचं काम काय आहे की आजच्या ते जे कन्सेप्ट्स आहेत ते व्हेरी स्ट्रॉंग कन्सेप्ट्स आहेत. ते फ्रेमवर्क्स अजूनही आहेत, राईट. आणि ते फ्रेमवर्क्स आजच्या परिस्थितीला कंटेक्च्युअलाइज करणं हे ज्योतिषाचं खूप महत्त्वाचं काम आहे. आपण काय सांगतो, हा गुण झाले म्हणजे 3 गोष्टी, राईट. योग, दशा महादशा, टायमिंग आणि कर्म. ज्योतिषी काय म्हणतात, योग आहे जा, राईट. मी तुमच्या दोघांची पत्रिका पाहिली, 36 गुण मिळत आहेत, योग आहेत. दॅट्स नॉट इनफ ना. यू हॅव टू ऑल्सो टेल देम की 5 वर्षाच्या लग्नानंतर husband is going to go abroad for working. You are going to stay here because you also have a job here, right? You will not be sacrificing your job to go with him, or vice versa. Wife has to go abroad because she has got a great job opportunity. Husband can't go because he has a job here. You won't go because that's not your attitude. Your attitude is to, stick to your strengths, your job career, right? So तुमच्यामध्ये हा दुरावा येणार. तर ज्योतिषाचं हे काम आहे तेव्हा बघणं की कॅन देअर मॅरेज सर्व्हाइव्ह ॲट दॅट टाइम. पण ज्योतिषाला दिसत असतं, ते दिसतं. पण ज्योतिषाला हे पण माहिती असतं की हे सर्व्हाइव्ह होणार नाही आहे. हो, सांगतायत. काय सांगताय? येस, यू कॅन टेल की कोणाचे ते योग असतात, राईट. आता
म्हणजे एक सिम्पल टेक्निकल एक्झाम्पल सांगतो. सप्तम भाव हा लग्नाचा भाव, राईट. त्याचा कुठला तरी ग्रह स्वामी असेल, राईट. लेट्स अश्यूम की तो स्वामी आहे ज्युपिटर, गुरु, राईट. आणि तो गेलाय द्वादश भावात, 12th हाऊस. सप्तम भाव मॅरेजचा आहे, 12th हाऊस इज ऑल थिंग्स फॉरेन, राईट. म्हणजे असं एक आपण कॉम्बिनेशन बनवू शकतो की देर विल बी लॉंग डिस्टन्स बिटवीन इन मॅरेज. एक पॉसिबिलिटी, अनेक लाखो पॉसिबिलिटीज आहेत या कॉम्बिनेशनमधून, राईट. परंतु एक पॉसिबिलिटी आपण एक प्रेडिक्शन बनवू शकतो. तर आता हा ज्युपिटर आहे स्वामी, म्हणजे एक शुभ ग्रह आहे, म्हणजे तो नुकसान करण्याची प्रवृत्ती कमी. एक सपोर्ट मिळाला तुमच्या लग्नाला. समजा तो ज्युपिटर एका मित्र राशीमध्ये गेलाय, समजा सूर्याच्या राशीमध्ये गेलाय ॲज अन एक्झाम्पल, किंवा मंगळाच्या राशीमध्ये गेलाय, राईट. जे त्याचे मित्र आहेत, त्यांचे तत्व हे गुरुला सपोर्टिंग आहेत, राईट. गुरु आणि सूर्याचे तत्व जे आहेत, कारक तत्व, ते मॅच करतात. त्यामुळे सूर्याच्या राशीमध्ये गुरु फील्स कम्फर्टेबल, राईट. मित्र राशी, त्यामुळे त्यांना अजून एक स्ट्रेंथ मिळाला, बरोबर, राईट. परंतु हेच समजा उलट असेल की गुरु एका शत्रू राशीमध्ये गेलेत, राईट. की जसं बुधाची राशी आहे, गुरु इज ऑल स्पिरिच्युअलिटी, बुध मर्क्युरी इज ऑल अबाउट बिझनेस अँड कोल्ड लॉजिक, डझंट मॅच, राईट. तर गुरु तिथे खुश नाही राहणार. मग त्यांची पोर्टफोलिओ काय आहे की तुमचं लग्न टिकून ठेवण्याचं. परंतु मी गेलोय अशा ग्रहाच्या घरात की जिथे मला तिथे माझं राहणंच फाईट आहे, बरोबर, राईट. आय हॅव टू मेक शुअर दॅट माझे बेसिक कारक तत्व तरी मी मेंटेन. या माणसाला मी स्पिरिच्युअलिटी देणार की नाही हे सुद्धा माझ्या क्वेश्चन मार्क आहे, कारण मी बुधाच्या घरात आहे, राईट. तर मग लग्न ते वीक झालं, तुमच्या लग्नाचा स्वामी वीक पडला, राईट. आता ही एक पत्रिका, अशा आपण नवमांश पत्रिका, दशांश पत्रिका सगळं पाहतो, राईट. आणि मग एक जजमेंट करतो की खरंच तुमचं लग्न या क्रायसिसमध्ये, इट्स नॉट अ क्रायसिस, आय एम नॉट. आजकालच्या जगात लॉंग डिस्टन्स मॅरेजेस इज अ नॉर्म, राईट. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मित्रमणेमध्ये आपण नवीन सेगमेंट सुरू केला आहे, उद्योग मंत्रा नावाचा. उद्योग आणि उद्योजक या दोघांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर आणणं, त्यामागची त्यांची मेहनत, त्यांचा हेतू, त्यांची फिलॉसॉफी, पॉलिसी हे सगळं लोकांना कळावं, हा त्याचा मागचा उद्देश असतो. आज उद्योग मंत्रामध्ये आपल्यासोबत आहेत रोहित गोरे. रोहितजी, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू सो मच. रोहित हे कॉर्पोरेट प्रोफेशनल आहेत, IT मध्ये काम करतात ते. पण तो आजचा विषय नाही आहे. मी मगाशी आम्ही बोलतच होतो की ते जनरली जसे वाटत नाहीत तो आजचा विषय आहे. आजचा विषय आहे ज्योतिष, आणि आमचा हा पहिलाच एपिसोड आहे या विषयावरचा. ग्रेट, अमेझिंग. त्यांचा ब्रँड आहे कर्मा कंपास नावाचा. त्यातून ते ज्योतिषशास्त्राबद्दल लोकांना माहिती देत असतात, सल्ले देत असतात, सांगत असतात. आणि आज हाच विषय आहे की ज्योतिषशास्त्र नेमकं काय आहे. तर तुमचं स्वागत करतो मी. आणि सुरुवातच करूया की तुम्ही इतके वर्ष काम करताय, जवळपास ज्योतिषावर त्यांचा अभ्यास आहे, 17, 18, 20 वर्ष काम करतायत ते त्याच्यावर. तर पहिला माझा बेसिक प्रश्न हाच आहे की ज्योतिषशास्त्राकडे बघणारे दोन टोकं आहेत. एक आहे तो पूर्ण मानतो, आणि एक आहे तो अजिबात मानत नाही, की असं काही नसतंच असं. बरोबर. कोण चूक कोण बरोबर ह्याच्यात मी नाही पडत, ऑफकोर्स. पण तुम्ही आता यामध्ये काम करताय, ज्योतिषशास्त्राकडं तुम्ही कशा पद्धतीने बघता? पहिल्यांदा थँक्यू सो मच सौमित्र फॉर इन्व्हायटिंग मी. आणि सोने पे सुहागा असं म्हणतात, जसं की मी पहिलाच ज्योतिषी तुमच्याकडे आलो आहे, तर नथिंग लाईक इट. आय मीन थँक्यू सो मच, रिअली ऑनर्ड. तर ज्योतिषाबद्दल कुतूहल हे लहानपणापासून होतं, आणि मागचे एस्पेशली मागचे 15 वर्ष अगदी मनापासून अभ्यास केला आहे. तर तुम्ही जो प्रश्न विचारला अगदी बरोबर आहे. म्हणजे असे लोक मलाही खूप भेटतात, ते म्हणतात की रोहित, अरे आमचा ज्योतिषावर काहीच विश्वास नाही. तर मी ते ऐकून घेतो, परंतु कधी कधी मला असं वाटतं की मी त्यांना 2 प्रश्न विचारावे, आणि विचारतोही कधी कधी. पहिला प्रश्न की
तुम्ही आपले वैदिक परंपरा किंवा वैदिक रिच्युअल्स फॉलो करता का? म्हणजे अग्नीला साक्षी मानून तुम्ही लग्न सोहळा केला का, किंवा अग्नीला साक्षी मानून गृहप्रवेश केला का? या गोष्टी बरेचसे लोक म्हणतात की हो आम्ही करतो, आम्ही हे फॉलो करतो. आणि समजा करत नसतील तर मी त्यांना हाही प्रश्न विचारतो की हजारो वर्षांपूर्वी जे वेद क्रिएट झाले, आपल्या ऋषीमुनींनी ते बनवले, तर असं तुमचं कमीत कमी मानणं आहे का की त्याच्यामागे एक सॉलिड थॉट प्रोसेस, एक लॉजिकल थिंकिंग, एक स्पिरिच्युअल थिंकिंग होती आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी ते वेद बनवले? तर बऱ्याचदा लोक होय त्याच्याकरताही हो म्हणतात. म्हणजे या दोन्ही प्रश्नांचे उत्तरं मला समजा हो मिळाले किंवा एकाचंही हो मिळालं तर मी त्यांना तेच सांगतो की आपले 4 वेद आहेत आणि ते वेद क्रिएट झाल्यावर त्या वेदांना आपल्या आयुष्यात आत्मसात करून घ्यायला, हे ती जी लाईफस्टाईल आहे, वैदिक लाईफस्टाईल, ती जगायची कशी, हे शिकवायला 6 डिसिप्लिन्स तयार झाले. ते देवर कॉल्ड वेदांग, वेद अंग, वेदांग. म्हणजे त्यातला एक वेदांग सांगतो व्याकरण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ग्रामर म्हणतो. तर कुठलाही ग्रंथ तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला ग्रामर लागतं, शिकावं लागतं, राईट? ग्रामर शिकले नाही तर तुम्ही कसे शिकणार? आणि त्यातला दुसरा एक वेदांग आहे ज्योतिष. ज्योतिष म्हणजे ब्रिंग टू लाईट, राईट? या वेदांमध्ये, 4 वेदांमध्ये खूप सारी खगोलशास्त्रीय माहिती ऋषी मुनींनी क्रिएट केली होती, अगदी ॲक्युरेट. आणि त्या खगोलशास्त्रीय माहितीचा मनुष्यांवर काय परिणाम होतो याच्याकरता ज्योतिष बनवलं गेलं. म्हणजे त्याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत, होराशास्त्र, गणितशास्त्र. म्हणजे फार टेक्निकल जात नाही मी, परंतु ज्योतिष हे वेदांचाच पार्ट आहे, राईट? तर म्हणजे समजा तुम्ही असं म्हणाल की माझा ज्योतिषावर विश्वास नाही परंतु मी वैदिक परंपरा पाळतो, तर इट इज लाईक सेईंग की माझा रोहित गोरेवर विश्वास आहे परंतु त्याच्या राईट हँडवर विश्वास नाही. दिस इज पार्ट ऑफ माय, हे माझं अंग आहे, दिस इज पार्ट ऑफ माय बॉडी. सो सिमिलरली ज्योतिष इज अ बॉडी पार्ट ऑफ वेदास. तर हे जेव्हा मला कळलं आणि हे जेव्हा मी अभ्यास करून हे जाणून घेतलं आणि ते कोरिलेशन बनवलं वेदांमध्ये आणि ज्योतिषमध्ये, तेव्हा एक टर्निंग पॉईंट म्हणतात की असं वाटलं की दिस इज पार्ट ऑफ आवर ट्रेडिशन्स, सो वी नीड टू लर्न दॅट, वी नीड टू अंडरस्टँड दॅट, आणि ते कसं आपण अप्लाय करू शकतो याच्याकडे कुतूहल वाढलं आणि मग अभ्यास सुरू केला. असं या अभ्यासामध्ये काय दिसलं तुम्हाला, किंवा तुम्ही जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा आपल्याला एक कुतूहल असतं, राईटली सेड की कुतूहल असतं. करेक्ट. मग आपण त्याचा अभ्यास करायला लागतो आणि मग आपल्याला त्याचा साक्षात्कार करावा लागतो की अरे असं पण आहे, असं पण आहे. तर तुम्ही आता 15-20 वर्ष त्याचा अभ्यास करतात, तर काय सांगतो ज्योतिष आणि ते आपल्या रोजच्या जगण्याशी कसं बांधलं गेलंय? जरूर. तर मी एक माझा स्वतःचा एक 3 डायमेन्शनल फ्रेमवर्क तयार केला आहे, राईट? आणि एक पहिली डायमेन्शन म्हणजे थोडं सोप्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न करतो की आपण लहानपणापासून विजेबद्दल शिकलो आहे, इलेक्ट्रिसिटीबद्दल थोडं बहुत माहिती आहे. इलेक्ट्रिसिटीमध्ये 3 गोष्टी असतात ब्रॉडली. फर्स्ट इज द जनरेशन, राईट? इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आणि विजेची निर्मिती जी होते ती टिपिकली एका पॉवर प्लांटमध्ये होते. तर ज्योतिषामध्ये एक कन्सेप्ट आहे योग. योग म्हणजे लोक म्हणतात योग म्हणजे काय, राजयोग? नाही, योग म्हणजे सिम्पल कॉम्बिनेशन. योगचा शब्दार्थ इंग्लिशमध्ये कॉम्बिनेशन आहे, राईट? जॉईनिंग ऑफ 2 थिंग्स, राईट? तर आपल्या पत्रिकेमध्ये अनेक तऱ्हेचे योग असतात, ऑल काइंड्स ऑफ कॉम्बिनेशन्स, राईट? म्हणजे ऋषीमुनींनी आपल्याला 12 भाव बनवून दिले आहेत पत्रिकेमध्ये, आणि हे 12 भाव सगळ्यांकरताच आहेत. म्हणजे एक बेसिक संभावना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आहेच प्रत्येक गोष्टीची, राईट? आपले सगळे डायमेन्शन्स, आपले सगळे कंगोरे आयुष्याचे हे त्यांनी या 12 भावांमध्ये वाटून दिलेत, राईट? म्हणजे कुठल्याही गोष्टीची एक बेसिक योग हा आपल्या पत्रिकेमध्ये आहेच, राईट? परंतु मी काय म्हटलं की पॉवर प्लांट, राईट? काही पॉवर प्लांट असतात जे एका छोट्याशा बिल्डिंगला वीज पुरवठा करू शकतात,
काही पॉवर प्लांट एका राज्याला पुरवू शकतो. बरोबर. मग त्या योगाची पॉवर किती आहे तुमच्या पत्रिकेमध्ये, राईट, ती एका ज्योतिषाला ओळखावी लागते. राईट. बरं. तर विचार करा, तो योग म्हणजे तुमच्या पत्रिकेतला पॉवर प्लांट. बरं. सिम्पल, राईट, की इट इज जनरेटिंग अ सर्टन काइंड ऑफ एनर्जी फॉर यू. राईट. तर दुसरी गोष्ट विजेमध्ये काय, ट्रान्समिशन. बरोबर. म्हणजे ती पॉवर कुठेतरी न्यायची, राईट वेळेवर किंवा राईट ठिकाणी पोचली पाहिजे. करेक्ट. म्हणजे तुम्ही खूप राज्याला पुरवठा करणारी पॉवर क्रिएट करत असाल पण ती जातच नाही कुठे, तर त्याला काही फायदाच नाही. करेक्ट. राईट. तर ज्योतिष्यामध्ये आपण हे बघतो की आता महादशा, अंतर्दशा, या हे शब्द ऐकले असतील तुम्ही, किंवा गोचर, ट्रान्झिट्स ज्याला म्हणतात. म्हणजे कुठल्या ग्रहाची महादशा, म्हणजे टेम्पररीली फॉर अ फ्यू इयर्स, काही वर्षांकरता कुठला ग्रह हा तुमच्या पत्रिकेचा बॉस बनला आहे, हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बरं. आणि तो ग्रह त्या पॉवर प्लांटशी संबंधित आहे की नाही, बरं, हे पाहायला पाहिजे, हे पाहणं जरुरी आहे. आणि ट्रान्झिट म्हणजे गोचर, आज ग्रह परिस्थिती कशी आहे, तर ती सपोर्टिंग आहे का, या सगळ्या गोष्टी, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पाहाव्या लागतात. परंतु दॅट एन्श्युअर्स की त्या पॉवर प्लांटची एनर्जी तुमच्यापर्यंत पोचते या क्षणाला. बरं. एक अगदी बेसिक प्रश्न Sure, विचारतो. sure, तुमच्या अभ्यासामध्ये हा, याला बालिश पण म्हणू शकतात, पण Please, मी please. विचारतो, या सगळ्यामध्ये जो योग आहे त्याची कॅपॅसिटी काय आहे, करेक्ट. किती मोठा आहे, जसं तुम्ही सांगितलं, हे ग्रह दशा ठरवते. त्याची कॅपॅसिटी तुमच्या पत्रिकेमध्ये इनबिल्ट असते. आता एक उदाहरण देतो. आपल्या सगळ्यांना प्रॉपर्टी घेण्याची इच्छा, आकांक्षा असतेच, राईट. तो मग अत्यंत गरीब माणूस असावा किंवा अत्यंत श्रीमंत माणूस असावा, प्रत्येकाला. परंतु मी अशा बऱ्याच पत्रिका पाहिल्यात आणि असे बरेच लोकांना ओळखतो जे खूप श्रीमंत आहेत, परंतु त्यांनी कधीच प्रॉपर्टी घेतली नाही आयुष्यात, आणि कधीतरी घेतली. बरं. आयुष्याच्या सुरुवातीला जेव्हा ऐपत आली घेण्याची, घेतली आणि त्याच्यात अत्यंत त्रास त्या प्रॉपर्टीला घेऊन, त्यांना पोझिशनच मिळेना, मिळालं तर इतकं प्रॉब्लेम्स त्या प्रॉपर्टीमध्ये, खूप इश्यूज आले. तर त्यांना मग मी त्यांची पत्रिका पाहिली, म्हटलं चला बघूया तुमची पत्रिका काय. तर तो जो कॉम्बिनेशन असतो की तुम्ही प्रॉपर्टी विकत घ्याल स्वतःची, हा एक कॉम्बिनेशन आहे. थोडं टेक्निकल सांगतो. समजण्यासारखं आहे. 12 भाव आहेत आपल्या पत्रिकेमध्ये, त्यातला जो 4th भाव आहे किंवा चतुर्थ भाव, तो आपल्या प्रॉपर्टीजचा भाव आहे. त्याच्यामधून आपण आपल्या प्रॉपर्टीजचं असेसमेंट करतो. बरं. की आपली प्रॉपर्टी कशी असेल, बरं, किती असेल, केव्हा येईल, हे सगळं आपण त्या चतुर्थ भावातून बघतो. आता समजा या चतुर्थ भावाचा स्वामी एक कुठला तरी ग्रह असेल, राईट. प्रत्येक 12 भावांना करेक्ट एक एक ग्रह मालक आहे त्यांचा. तर तो जो स्वामी आहे तो समजा 11th हाऊस, म्हणजे एकादश भाव. एकादश भाव असतो आपल्या इच्छापूर्तींचा. बरं. राईट. गेन्स म्हणजे आपल्याला फायदा होणार आहे की नाही, हॅपीनेस मिळणार आहे की नाही त्याच्यातून, याच्यामध्ये जाऊन बसला. म्हणजे कोरिलेशन काय झालं, योग काय बनला, प्रॉपर्टीज इच्छापूर्ती. म्हणजे प्रॉपर्टीजची तुमची इच्छापूर्ती होणार. हा एक बेसिक कॉम्बिनेशन. मी असं नाही म्हणत की हाच म्हणजे तुम्ही, हा बेसिक आहे, म्हणजे हा बेसिक आणि ती पूर्ती व्हायला पाहिजे. करेक्ट. तर हे समजा कॉम्बिनेशन दिसला तर आपण एक बेसिक संभावना मानू शकतो की हा मनुष्य प्रॉपर्टी घेऊ शकेल. राईट. आता केव्हा, म्हणजे पॉवर प्लांट आहे तुमच्या पत्रिकेमध्ये, तो बेसिक पॉवर प्लांट आहे. राईट. आता आपण हे असेस करतो की तो पॉवर प्लांट किती मोठा आहे, राईट. तो योग किती स्ट्रॉंग आहे. तो छोटासा योग आहे, म्हणजे तुम्ही एक 2 BHK घ्याल, 1 BHK घ्याल, किंवा एक अपार्टमेंट घ्याल, अख्खी बिल्डिंग घ्याल, राईट, किंवा बिल्डिंग्स घ्याल, राईट. तर तो ग्रह कसा आहे, जो ग्रह एकादश भावात गेलाय, चतुर्थ भावाचा मालक एकादश भावात गेलाय, तो स्ट्रॉंग आहे, राईट. त्याच्यावर कुठल्या दुसऱ्या ग्रहांची दृष्टी आहे, राईट. तो कुठल्या राशीत पडलाय. म्हणजे आता सिंपल एक कन्सेप्ट सांगतो की
जसं मंगळाचे कारक तत्व काय आहेत? इनिशिएटिव्ह, ड्राईव्ह, ॲक्शन, राईट, इमिजिएट ॲक्शन. हे आपल्या आयुष्यातले हे जे डायमेन्शन्स आहेत, इन्स्टंट रिॲक्शन, इन्स्टंट डिसिजन, हे सगळे आपण मंगळाच्या अधीन दिले ऋषींनी. आणि एव्हरीथिंग स्ट्रॅटेजिक, लॉंग टर्म, कार्मिक, डीप, लॉंग टर्म गेन्स, और नॉट गेन्स बट लॉंग टर्म, एव्हरीथिंग लॉंग टर्म इज सॅटर्न, शनी. कारण शनी 2.5 वर्ष घेतात एका राशीमध्ये ट्रान्झिट व्हायला. तर म्हणजे इट इज स्लो मुव्हिंग, इट इज इट्स ऑल स्ट्रॅटेजिक, स्टेप बाय स्टेप. तर समजा तर त्यांचे कारक तत्व अपोजिट, बरोबर, राईट. मंगळ इन्स्टंट, शनी पूर्ण संथपणे. अरे म्हणजे दोन व्यक्ती, एक व्यक्ती म्हणतो की मला आत्ताच डिसिजन घ्यायचं, मी आत्ताच सगळं करणार, आणि दुसरा व्यक्ती म्हणतो अरे थांब, लेट अस सी, आपण डिसाईड करू, विचार करू. आणि असा विचार करा की समजा हा व्यक्ती जो इन्स्टंट डिसिजन घेतो तो एका संथ माणसाच्या बरोबर राहतोय, त्याच्या घरात भांडणच होणार ना त्याला, तो संथ माणूस सुद्धा खुश नाही राहणार, बरोबर, जमणारच नाही. तर तसंच शनीची राशी जी आहे त्या 2 राशी आहेत, मकर आणि कुंभ. या 2 राशी शनीच्या राशीत. याच्यामध्ये समजा मंगळ गेले तर ते अशा घरात बसलेत की ज्याच्यामध्ये त्यांना प्रेशर आहे की तुम्ही शांत व्हा, घाई नका, स्वभावच नाही मुळात, राईट. परंतु इंटरेस्टिंगली मकर राशीमध्ये मंगळ उच्चेचे पण होतात. का? कारण त्यांचं तत्व काय मंगळाचं? फाईट, अग्रेशन. आणि सेनापती, आपल्या पत्रिकेतले सेनापती म्हणजे मंगळ, राईट. ऑल दॅट एनर्जी, ऑल दॅट डिझायर टू फाईट. आणि एक सेनापती सगळ्यात जास्त ऊर्जेमध्ये कुठे असतो? शत्रूच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त तो. इफ ही इज बिहाइंड द एनिमी लाईन्स, तिथे हिज पॉवर्स आर ॲट पीक, राईट. ही हॅज टू फाईट. म्हणून मंगळ हे मकर राशीमध्ये उच्चीचे पण होतात, राईट. एक्झॉल्टेड हे शब्द ऐकले असतील तुम्ही, उच्चीचे ग्रह, निच्चीचे ग्रह, राईट. तर उच्चीचे ग्रह म्हणजे जिथे त्यांचं कारकतत्व पूर्णपणे फुलून आलंय त्या राशीमध्ये. परंतु कुंभ राशीमध्ये मंगळ गेले तर त्यांना ते नाही आवडणार, राईट. मंगळाला शनीचं घर आवडणं कठीण आणि संथ. तर समजा तुमच्या प्रॉपर्टीचा मालक हा मंगळ आहे, चतुर्थ भावाचा स्वामी हा मंगळ आहे, आणि हा कुंभ राशीत गेला, राईट. आय मीन विल हॅव टू चेक वेदर दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑल्सो ऑर नॉट. तर थोडं फ्रिक्शन, राईट. तर देन द ease with which you can acquire properties is lower, राईट. म्हणजे मला एक काम दिलं गेलंय, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुम्हाला प्रॉपर्टी देण्याची, पण माझा पूर्ण फोकस जातोय की मी इकडे खुश नाही आहे या घरामध्ये, माझा फोकसच नाही राहणार, राईट. आय डोंट हॅव द टाइम, बँडविड्थ, एनर्जी टू गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट. पण ह्या सगळ्यामध्ये ही झाली ग्रहदशा, करेक्ट, आणि योग. हो, या सगळ्यामध्ये कर्म हा एक फॅक्टर असतो की? ॲब्सोल्युटली. तर तिसरा डायमेन्शन माझा तो कर्माचा आहे, राईट. योग, दशा, महादशा आणि ट्रान्झिट्स, आणि तिसरा म्हणजे कर्म. हे 3 डायमेन्शनल फ्रेमवर्क आहे. तर इलेक्ट्रिसिटीचंच, राईट. इलेक्ट्रिसिटी तुम्ही बिल्डिंगमध्ये पुरवताय, राज्याला पुरवताय, परंतु ती वेस्ट होते. एका बिल्डिंगमध्ये कोणीच राहत नाहीये, परंतु लाईट सगळे चालतात, फॅन्स सगळे सुरू आहेत, AC सुरू आहेत, वेस्टच ना. दॅट एनर्जी हॅज बीन वेस्ट. सो सिमिलरली कर्म हे खूप जरुरी आहे. तुम्ही कर्म तुमच्या योग आणि दशेनुसार नाही केले तर त्याचं तुम्हाला आउटपुट काहीच मिळणार नाही, राईट. योग आणि दशेनुसार कर्म करायचे. ज्योतिष्याला तुम्ही समजा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर योग आणि दशेनुसार कर्म केले तर त्याचा फायदा खूप होतो. तर एक उदाहरण घेतो. आपण खूप सक्सेसफुल लोकांना बघितलं आहे आयुष्यात, राईट. व्हेरी सक्सेसफुल फिल्म स्टार्स, त्यांचं लाईफ खूप डॉक्युमेंटेड आहे, राईट. एक पॅटर्न मला असा दिसला त्यांच्या आयुष्यात की त्यांच्या आयुष्यात तो फेम आणि करिअरमध्ये ग्रेट सक्सेसचा पॉवर प्लांट होता, आणि तो मोठा होता, राईट. परंतु तो पॉवर प्लांट ॲक्टिव्हेट करणारा जो ग्रह आहे
त्याची महादशा नशिबानी त्यांच्या एकदम राईटवर टाईमवर आली. फॉर एक्झाम्पल, अ फिल्म स्टार हू बिकेम व्हेरी फेमस ॲट द एज ऑफ 25, राईट. समजा शुक्र आहे आणि शुक्र त्यांच्या करिअरचा खूप मोठा कारक आहे. शुक्र एक मोठा पॉवर प्लांट बनवतोय त्यांच्या पत्रिकेमध्ये, आणि शुक्राची महादशा वयाच्या 25व्या वर्षी आली. शुक्र महादशा ही 20 वर्ष चालते, बरोबर. 25 ते 45. लाईफची थीम काय होती? करिअर, बरोबर. तर 25व्या वर्षी आल्यामुळे पुढले 20 वर्ष त्यांना प्रचंड सक्सेस मिळालं. त्यांनी ज्योतिषांकडे गेले की नाही, दॅट इज अ सेपरेट मॅटर. करेक्ट. परंतु ते त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले, त्यांनी ती मेहनत घेतली, जे काही मेहनत लागते ऍक्टिंग करता म्हणा किंवा करेक्ट काही असेल. सो ऑल दॅट हार्डवर्क दे डिड. कर्म त्यांनी केले ना, मेहनत केली, राईट. ते असं नाही म्हणाले की मी आता माझी आय शुड गेट पीपल, प्रोड्युसर शुड कम अँड बेग मी फॉर वर्क. त्यांना ते कर्म करावे लागले, राईट. तर ते 20 वर्ष ते खूप सक्सेसफुल झाले, 25 ते 45, राईट. म्हणजे पॉवर प्लांट होता, त्या पॉवर प्लांटची एनर्जी राईट टाईमला तुम्हाला मिळाली थ्रू महादशा, राईट. बरोबर. आणि तिसरा डायमेन्शन म्हणजे तुम्ही तुमचं कर्म पण केलं. तेव्हा समजा त्या माणसाने कर्म केलं नसतं, त्यांनी विचार केला असता की मी आता जगच हिंडतो, माझा करिअरचा फेज आहे 25व्या वर्षी, परंतु मला आरामच करायचा. कर्म करावंच लागेल, मुद्दा तो नाहीच आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की तो त्या फिल्म स्टारनं ती मेहनत घेतली, त्याला ते यश मिळालं. सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्ही कर्म करा, तुम्हाला यश मिळतं. करेक्ट. आज नाही तर उद्या. करेक्ट. आता आज नाही तर उद्यामध्ये लक फॅक्टर येतो. करेक्ट. हा लक आहे की माझ्यासारखं काम सगळेच करत असतात, पण मी इकडे आहे आणि कोणीतरी माझ्या खाली असतं आणि कोणीतरी माझ्या वर असतं. करेक्ट. ज्याचं त्याचं नशीब आहे ते. करेक्ट. ज्योतिष ह्या नशिबाच्या आसपास आहे का लकच्या आसपास आहे? आता लक म्हणजे काय? म्हणजे ज्योतिष्याच्या म्हणजे फक्त कर्म करून चालणार नाही, योग पण लागतो. योग पण सो योग इज व्हॉट? कॉम्बिनेशन इज लक की नशीब की ते जुळून आलं. हा, परंतु आता तुमच्या आयुष्यामध्ये असा पॉवर प्लांट आहे पत्रिकेमध्ये की जो फक्त एका छोट्या बिल्डिंगला इलेक्ट्रिसिटी पुरवू शकतो. म्हणजे तो योग एवढा स्ट्रॉंग नाही, राईट. परंतु फ्री विल ही एक वस्तू आहे, राईट, की त्या गोष्टीला तुम्ही मॅक्सिमाइज कसं करू शकतात, राईट. तर डेव्हिड वर्सेस गोलायथ आपण ही स्टोरी ऐकलीच आहे. पाहिलं तर कुणी पाहिलं, डेव्हिड अगदी छोटासा, गोलायथ केवढा मोठा, राईट. परंतु त्याच्याजवळ एक अशी ट्रिक होती डेव्हिडजवळ, ज्याने त्यांनी त्या गोलायथला जमिनीवर आणलं, राईट. तर तसंच म्हणजे तुमच्याजवळ तुम्ही ते कर्म जेव्हा कराल, जे एफर्ट्स घ्याल, ते तुम्ही तुमच्या पत्रिकेच्या अनुसार, योगाच्या अनुसार आणि महादशेच्या अनुसार अलाइन केले, कर्मा अलाइनमेंट, राईट. यू माइट डू दॅट बाय डिफॉल्ट, राईट. यू मे नॉट नो एनिथिंग अबाउट ज्योतिष, तुम्ही ज्योतिषांना भेटले सुद्धा नाही, आणि असे 90% लोक आर लाईक दॅट, करेक्ट, राईट. 90% लोक असेच आहेत, नथिंग लाईक दॅट. आय एम नॉट अगेन्स्ट इट, राईट. परंतु त्यांना ते ऊर्जा आली, त्यांनी विचार केला की मला असं वाटतंय की माझ्याजवळ काहीतरी आहे, ज्याने मी हे केलं तर मला पाहिजे, तर मला पटकन रिझल्ट मिळतील, राईट. म्हणजे आता फिल्म स्टारचंच एक्झाम्पल घेऊ, राईट. बरेच फिल्म स्टार्सचे आपण ऐकलेत स्टोरीज की ते खूप प्रोड्युसर्सकडे जायचे सगळ्यांकडनं, तर बरेचसे लोक सोडून गेले, राईट. म्हणजे आता कित्येक फिल्म स्टार्सच्या अशा कथा आहेत, राईट, की बरेचसे त्यांच्या बरोबरचे जे लोक होते ते म्हणाले की आता आमच्याने नाही होणार बाबा, आम्ही जातो. पण ते जे सक्सेसफुल झाले त्यांनी कंटिन्यू केलं, राईट. ते कंटिन्यू करत गेले. मे बी परहॅप्स त्यांची ग्रहदशा बदलली, जो कॉम्बिनेशन त्यांना करिअरला प्रचंड हे देणार होता, चालना देणार होता, ती ॲक्टिवेट झाली. अच्छा. आणि सडनली दे गॉट रिझल्ट्स. सडनली सम प्रोड्युसर सेड फाईन, आय एम गोना बॅक यू, राईट. दे बिकेम फेमस. पण मग हे समजा एक फिल्म स्टार इथं आलाय, तो 5 वर्ष झगडतो, त्याला काही यश मिळालेलं नाही, त्याच्याबरोबरचे 6 लोक होते ते परत गेले, तर हाच एकटा झगडतोय. करेक्ट. आणि समजा 5 वर्ष झाली, 6व्या 7व्या वर्षी तो त्याला लागला, 5 वर्ष केल्यानंतर त्याला फिल्म मिळाली, सिरियल मिळाली,
त्याची गाडी पुढं सुरू झाली. करेक्ट. तर ज्योतिष हाच फिल्म स्टार जर 5 वर्ष आधी ज्योतिषकडे गेला असता तर ज्योतिष हे सांगू शकला असता. ॲब्सोल्युटली सांगू शकतो. सांगू शकतो. ॲब्सोल्युटली सांगू शकतो. पण मग हे सांगितल्यानंतर 5 वर्ष त्यानं काय करायला पाहिजे? तर हा स्ट्रगल करायला पाहिजे की शांत Of course करायला सरळ पाहिजे. 6व्या वर्षीच प्रॅक्टिस म्हणजे. कारण हा तुमचा मार्ग भगवंतानी तुम्हाला बनवून पाठवला. मग ज्योतिष माझा मार्ग खडतर बनवतोय की सोपा करतोय? ज्योतिष तुम्हाला दोन्ही करतंय, राईट. ज्योतिष तुम्हाला तो खडतर जो मार्ग आहे तुमच्या समोरचा त्याच्यापासून त्या खडतर कर्मांपासून जाण्याकरता तुम्हाला एक शक्ती देतो की आहे तुझ्या पत्रिकेमध्ये 5 वर्षांनी होणार, परंतु हे 5 वर्ष तुला मेहनत करावी लागेल, स्किल्स डेव्हलप करावे लागतील, राईट. तू असं नाही म्हणू शकत की मी 5 वर्ष इन्शुरन्स सेल्समॅन बनतो आणि मग 5 वर्षांनी ॲक्टिंगमध्ये येईन, राईट. परंतु ते 5 वर्ष स्किल्सवर डेव्हलप कर. पण मला एक मोठे सांगा की तुम्ही आता सांगितलं की ज्योतिषी हे सांगू शकतो. खरा योग्य ज्योतिषी असेल तर तो काय सांगू शकतो समोरच्याला? काय सांगू शकता तुम्ही? करेक्ट. तो असं सांगू शकतो की तुमच्या पत्रिकेमध्ये पॉवर प्लांटची स्ट्रेंथ काय, योगाची स्ट्रेंथ काय, बरं, हे ज्योतिषांनी सांगावं. माझ्या मते बरं, वैयक्तिक मत, मी असं नाही म्हणत की सगळ्यांनी करावं, Of course. मी हे फॉलो करतो बरं, की समोरचा माणूस तुमच्याकरता 4-5 डायमेन्शन्समध्ये प्रश्न घेऊन येतो जनरली. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप्स अँड करिअर, बरोबर, राईट. हे 4 कुठलाही प्रश्न या 4 डायमेन्शनमध्ये आपण असतो, बरोबर, क्लासिफाय करू शकतो. आणि मग ते थोडं आई वडिलांबद्दल विचारतील, मुलांबद्दल विचारतील, म्हणजे ते सुद्धा रिलेशनशिप्समध्येच येतात, राईट. तर या या 4 डायमेन्शन्समध्ये जे कॉम्बिनेशन्स बनतात, मी तेच म्हटलं की 12 भाव सगळ्यांना मिळाले, होय, राईट. समजा त्यांनी वेल्थबद्दल विचारलं त्या माणसाने, आता द्वितीय भाव 12th सेकंड हाऊस इन आवर चार्ट इज वेल्थ. मला एक माणूस दाखवून द्या जगामध्ये ज्याला सेकंड हाऊस मिळाला नाही. सगळ्यांनाच मिळालं. म्हणजे एक वेल्थची संभावना तुमच्यात माझ्यात सगळ्यांमध्ये आहे, राईट. तर आपण पहिले हे पाहूया की ती वेल्थ कशी आहे, राईट. कुठल्या टाईपची वेल्थ. तर वेल्थचे प्रकार ब्रॉडली म्हणजे खूप डीप अनालिसिस करू शकतो आपण, परंतु एक वेल्थ तुम्ही सांगू शकता. वेल्थ आपण स्वतःच्या कमाईनी करू शकतो, वेल्थ आपल्याला इनहेरिटन्सनी मिळू शकते, किंवा वेल्थ आपल्याला एखाद्या विंडफॉलनी मिळू शकते. लॉटरी जिंकला बाबा, काही KBC जिंकला, राईट. तर ती वेल्थ मिळू शकते, राईट. सो वेल्थ कॅन कम फ्रॉम एनी ऑफ दिस द मल्टिपल अदर डायमेन्शन्स, बट ब्रॉडली 3. तर हे जाणून घेणं ज्योतिषाच्या दृष्टीने आपण जाणून घेऊ शकतो की तुम्ही स्वतःच्या मेहनतीने वेल्थ कमवाल की तुम्हाला इनहेरिटन्सनी मिळेल की तुम्हाला विंडफॉलनी मिळेल, किंवा एक कॉम्बिनेशन बनेल याचं, आणि किती मिळेल, कशी असेल, राईट. त्या वेल्थचं नेचर काय, राईट. इज इट गोइंग टू स्टेडी ग्रो, इट विल नेव्हर फेस एनी चॅलेंजेस, राईट. ऑर इज इट गोइंग टू गो थ्रू अप्स अँड डाऊन्स, राईट. बऱ्याचशा लोकांचं आपण पाहिलंय वेल्थ कधी खूप वरती गेली, कधी खूप खाली आली, राईट. तर हे पद्धतीने सांगता येऊ शकतं. हे सांगणं जरुरी आहे ज्योतिषाला की तुमच्या वेल्थचा नेचर वर खाली होणार आहे, राईट. बर. आता अजून एक टेक्निकल की समजा तुमच्या वेल्थचा स्वामी हा चंद्र आहे, तो कुठेही बसला असेल, डझंट मॅटर, पण चंद्र आहे. तर चंद्र कसा आहे, रोज चेंज होतो, सायक्लिकल आहे, वर खाली, राईट. फास्ट मुव्हिंग आहे, राईट, कम्पेअर्ड टू सॅटर्न. तर एक आपण सिम्पल व्हेरी फंडामेंटल प्रिडिक्शन करू शकतो की चंद्र मालक असल्यामुळे वेल्थचं एक फंडामेंटल द्यायचं की वर खाली होणार, राईट. तर हे पहिलं प्रिडिक्शन. मग आता तो चंद्र कुठे बसलाय, समजा पंचमात बसलाय. पंचम भाव हा स्पेक्युलेशन्स आहे, बर, राईट. ऑल काइंड्स ऑफ स्पेक्युलेशन्स आर सीन थ्रू पंचम भाव. ऑल काइंड्स ऑफ क्रिएटिव्हिटी इज ऑल्सो सीन थ्रू पंचम भाव. म्हणजे चंद्र हा चंद्राला जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, राईट, की तुम्हाला क्रिएटिव्हिटी द्यायची, राईट, किंवा तुम्हाला स्पेक्युलेशन द्यायची, ही रिस्पॉन्सिबिलिटी चंद्रावर आली. आणि चंद्र काय यूज करणार, तुमच्या वेल्थचा सेकंड हाऊस यूज करणार. माझं घर यूज करून मी माझे रिसोर्सेस सेकंड हाऊस, बरोबर, माय ओनरशिप, दॅट्स माइन. आय विल यूज दॅट टू डिलिव्हर द रिझल्ट्स दॅट आय एम सपोज टू. अच्छा, राईट.
स्पेक्युलेशनमध्ये तुमच्या वेल्थ आणि स्पेक्युलेशनचा रिलेशनशिप बनला. राईट? म्हणजे देर इज अ सिम्पल प्रॉबॅबिलिटी फंडामेंटल की यू विल क्रिएट युअर वेल्थ थ्रू स्पेक्युलेशन. अच्छा, हा विषय खूप जास्त खोल आहे, मला जी कल्पना आहे. म्हणजे मला आणखी खूप प्रश्न आहेत, पण वेळ आणि एकूण विस्तार पाहून मी पुढच्या मुद्द्यावर जातो. पण माझ्या मनात आहेत खूप प्रश्न. नाही, तुमचं मला कळतंय. सर्वसाधारण लोकांना कुतूहल काय असतं किंवा भीती कशाची असते? करेक्ट. तर ती असते साडेसातीची. ऑफकोर्स. साडेसाती आली की लोक परेशान होतात आणि अवघडून बसतं सगळं. तर साडेसाती असणं, राजयोग असणं, गजकेसरी योग असणं, हे काय आहे? साडेसाती एक टेक्निकली एक्सप्लेन करायचं झालं तर की साडेसाती शनी एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहतात. राईट? तर ज्या राशीमध्ये तुमचा चंद्र आहे, चंद्र कुठल्या तरी 12 राशींमध्ये पडलाय. राईट? कुठल्या तरी एका राशीमध्ये तो चंद्र बसलेला आहे. तो त्याच्या अलीकडची राशी, तिथे शनी 2.5 वर्ष राहतील. मग शनी तिथून चंद्र राशीवर जातील, तिथे 2.5 वर्ष राहतील. आणि त्याच्या पलीकडची राशी, राईट, इथे 2.5 वर्ष राहतील. 2.5 साडेसाती. बरोबर. राईट? आणि शनीचे कारकतत्व मी काय सांगितलं, राईट, की स्लो मुव्हिंग, स्ट्रॅटेजिक, लॉंग टर्म, स्टेप बाय घेऊन सगळं. आणि चंद्र फिरतोय. चंद्र एका राशीमध्ये फक्त 2.5 दिवस राहतात. हे जोरदार फ्रिक्शन आहे. म्हणजे 2.5 दिवस 2.5 वर्ष. राईट? एका व्यक्तीला सांगितलं तुम्ही की अशा घरामध्ये राहा की जिथे खूप शांतपणे राहायचं आहे, परंतु त्या व्यक्तीची चंचल प्रवृत्ती आहे, राईट, खुश नाही राहणार. सिमिलरली दॅट पर्सन विल ऑल्सो नॉट बी हॅपी. परंतु मी काय सांगतो, म्हणजे एक उदाहरण घेऊन सांगतो की आणि मी असं नाही म्हणत आहे की चंद्र लहान मुलांना रिप्रेझेंट करतो आणि शनी म्हाताऱ्या लोकांना रिप्रेझेंट करतो असं म्हणत नाही. परंतु आपल्या परिवारामध्ये एक खूप ब्युटिफुल नातं आहे, नातू नातवांचं आणि आजी आजोबांचं. आजी आजोबा कसे असतात? संथ, शांतपणे, अरे बाबा दंगा मस्ती करू नका, शांत राहा, हळू कामं करा. आणि नाती मंडळी काय, आज क्रिकेटच खेळायचं आहे, उद्या बेसबॉल, परवा टीव्हीच पाहायचा आहे, आज मला शाळेत नाही यायचं आहे, उद्या मी शाळेतच राहणार, मला शाळेतून घरी नाही. सो इट्स ऑल चंचल प्रवृत्ती. राईट? परंतु आपल्या परिवारामध्ये सगळ्यात ब्युटिफुल नातं कुठलं आहे? करेक्ट, हेच आजी आजोबांचं आणि नातवांचं. राईट? तर म्हणजे नातू मंडळी सगळ्यात जास्त लहानपणी आजी आजोबांकडनं खूप शिकू शकतात. आई वडील तर बिझी असतात आजकालच्या जमान्यात, आजी आजोबा बऱ्याचदा असतात. आजी आजोबांकडनं सगळ्यात जास्त नातू मंडळी शिकतात. मग या साडेसातीकडे बघायचं कसं? या साडेसातीकडे असंच बघायचं की शनी तुमच्या मनाला घेरतो. राईट? चंद्र हा तुमचं मन आहे. मन सगळ्यात चंचल, लाईक नातू नाती. राईट? सगळ्यात चंचल आपल्या याच्यात मन आहे. आज हेच करायचं आहे, उद्या मी या साईडला उठलो तर मला आज चहा नको, आज कॉफीच हवी. सो आणि शनी काय म्हणतो, सगळं स्ट्रक्चर्ड करा. शनी कोण आहे? शनी आपल्या आजी आजोबा. म्हणजे माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मला जर साडेसाती असेल, अच्छा, चंद्र माझं मन आहे, हा, मग शनी कोण आहे? शनी तुमच्या आयुष्यात आलेत तुम्हाला डिसिप्लिन शिकवायला. अच्छा. राईट? मी असं नाही म्हणत की आयुष्यात फक्त डिसिप्लिनची गरज आहे. राईट? परंतु आपल्या आयुष्यात एक फेज असा येतो की जेव्हा आपल्याला डिसिप्लिन, स्ट्रॅटेजिक थिंकिंग, लॉंग टर्म अप्रोच, इन्स्टंट रिझल्ट्स नको याच्याबद्दल जी ॲटिट्यूड आहे आपल्याला की मला आत्ताच रिझल्ट लागते, राईट, की आपल्याला कधी ना कधी सोडावीच लागते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हे प्रसंग येतात की जेव्हा आपण एफर्ट करत राहतो पण आपल्याला पटकन रिझल्ट्स नाही मिळत. शनी तेव्हा हे थीम्स शनी तुमच्या आयुष्यात तेव्हा आणतात. अच्छा. साडेसातीमध्ये. आणि मन खूप विचलित आहे, राईट, की मला आत्ताच, तर ते तुम्हाला शिकावं लागेल. इन दोज 7.5 years you need to learn the lessons from your आजी आजोबा who are teaching you to be disciplined, to be structured, long term, strategic. Right? इन्स्टंट रिझल्ट्स मिळण्याची शक्यता कमी आहे. मी असं नाही म्हणत की साडेसातीमध्ये सगळ्यांना असंच होतं. ट्रस्ट मी, ज्योतिष हे ॲब्सोल्यूट नाही. मी असे लोक बरेच पाहिलेत, माझे क्लायंट्स,
जे 6.5 मध्ये ज्यांची भरभराट झाली, खूप झालेली आहे. कारण ते धडे पटकन शिकले. अच्छा. राईट. आणि त्यांना तो 7.5चा काळ आला जेव्हा त्यांना त्या धड्यांची त्यांच्या कर्तृत्वामध्ये खूप महत्व होतं त्याचं. बरं. त्या काळाचं. राईट. सो त्याच्यामुळे त्यांनी ते डिसिप्लिन, ते स्ट्रॅटेजिक थिंकिंग त्यांनी ते आपल्या ह्याच्यात चॅनल केलं. याच्याच अपोजिट राजयोग असतात, गजकेसरी योग असतात. या योगांकडे कसं बघतो? राजयोग म्हणजे राज म्हणजे काय? रॉयल. करेक्ट. राज आणि योग म्हणजे मी काय म्हटलं कॉम्बिनेशन, रॉयल कॉम्बिनेशन. राईट. आणि गजकेसरी योग हा गुरु आणि चंद्राचा एक योग आहे. बरं. म्हणजे टेक्निकली म्हणायचं झालं की गुरु आणि चंद्र एकमेकांपासून केंद्रामध्ये असतील तर तो गजकेसरी योग बनतो. इट्स अ व्हेरी कॉमन योग. लॉट ऑफ पीपल हॅव इट. हा किती वेळ असतो योग? 7.5 कशी 7.5 वर्ष असते? हा, योग हा स्टेटिक आहे. हा योग तुमच्या पत्रिकेमध्ये आयुष्यभर राहणार. आयुष्यभर राहणार? आयुष्यभर राहणार. म्हणजे जेव्हा आल्यानंतर आयुष्यभर राहणार नाही, तो योग ऍक्टिव्हेट झाला पाहिजे. राईट. ते पॉवर प्लांट. समजा मी उदाहरणार्थ एक सौमित्र नावाचा माणूस आहे आणि तो जगतो आणि वयाच्या 40व्या वर्षी त्याला सांगितलं की गजकेसरी योग लागला. तो पुढे मरेपर्यंत राहतो? तर तो आता मी काय म्हटलं की अगदी वयाच्या 80-90 पर्यंत जोपर्यंत सौमित्र. गुड क्वेश्चन, ग्रेट क्वेश्चन. सो आता गुरु आणि चंद्र यांचा तो योग आहे, गजकेसरी योग. राईट. पॉवर प्लांट इज मेड बाय ज्युपिटर अँड मून कॉम्बिनेशन. तर समजा वयाच्या 40व्या वर्षी तुमची गुरुची महादशा आली. राईट. म्हणजे गुरु काय म्हणणार, आता माझ्याजवळ कुठले कुठले योग आहेत. राईट. अच्छा, माझ्याकडे अमुक योग आहे, तमुक योग आहे. राईट. आणि माझ्याकडे गजकेसरी योग पण आहे. तर या 16 वर्षात हुकमाचा बांध झाला. माझ्याकडे एक्का पण आहे, माझ्याकडे जोकर पण आहे, माझ्याकडे काही वाईट योग पण आहेत. राईट. वाईट योग पण असतात. एकच गुरु, एकच प्लॅनेट कित्येक योग बनवू शकतो. बरं. राईट. मे बी तुमच्या पत्रिकेमध्ये गजकेसरी योग आहे, पण गुरुचा एक वाईट योग पण आहे की ज्यांनी तुमचा रेप्युटेशनचा माती होऊ शकतो, कचरा होऊ शकतो. हा योग पिक कोण करतं, कसं करतं? तुमचे कर्म. अच्छा. राईट. आता दशा काय सांगते की मी हे 5 टाईपचे योग, गुरु काय म्हणतोय की मी हे 5 टाईपचे योग आता ऍक्टिव्हेट करणार बाबा, तू डिसाईड कर. याच्यातले 2 चांगले आहेत, 3 वाईट आहेत. आता तुला वाईट कर्म करून ते 3 ऍक्टिव्हेट करायचे आहेत की ते चांगले कर्म करून ते 2 ऍक्टिव्हेट करायचे. राईट. आता समजा एक क्लासिक राजयोग असा असतो की चतुर्थ भावाचा स्वामी पंचमात गेला, किंवा पंचम भावाचा स्वामी चतुर्थात आला, किंवा नवम भावाचा स्वामी दशमात गेला. हे सगळे राजयोग आहेत. राईट. तर त्यावेळेस तुम्हाला ज्योतिषांनी सांगितलं की अरे तुमचा राजयोग आता ऍक्टिव्हेट होणार आणि गुरुचे गजकेसरीच योग घेऊ. राईट. गुरुचे तत्व काय आहेत? विजडम. राईट. स्पिरिच्युअलिटी इन अ वे, एक्सपान्शन ऑल्सो, बिगेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. सो इट्स ऑल अबाउट एक्सपांडिंग थिंग्स. मग तेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट होण्याची प्रवृत्ती आली तुमची. राईट. इफ यू आर इन मीडिया अँड गजकेसरी योग इज ऍक्टिव्हेटेड अँड ज्युपिटर महादशा इज स्टार्टेड, go big. Do everything that will take your media output into many people, right? आणि तो गुरु समजा एकादश भावात बसला असेल. एकादश भाव इज नेटवर्क्स. करेक्ट. सोशल नेटवर्क्स. मीडिया, तुमचं मीडियाचे आउटपुट, तुमचे कर्म, आणि एकादश भाव इज नेटवर्क्स. एक्सपांड युअर नेटवर्क थ्रू युअर मीडिया in a big way. Don't go small. हे ज्योतिषांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे. राईट. पण तेव्हाच तुम्ही म्हटलं की नो, आय थिंक आय विल टेक अ ब्रेक फ्रॉम माय, बरंच चाललंय, मी ब्रेक घेतो आता, 2 वर्ष ब्रेक घेतो. पण गुरु काय म्हणतो, अरे बाबा तो योग ऍक्टिव्हेट होतोय तुझा. इफ यू डू समथिंग एल्स देन आय विल ऍक्टिव्हेट युअर बॅड योग. ओके, मला तुमचा मुद्दा कळला. पण हे सगळं न बघता जे लोक डिसिजन घेत जातात, हा, की मी हे, मला ग्रहदशा वगैरे माहित नाही, पण कालपर्यंत मी जे काम करत असतो, हे जे डिसिजन सर्वसामान्य माणूस घेतो, जगभरातली माणसं घेत असतात. कारण सगळेजण काय ग्रहदशा बघत नसतात. पोलंडचा माणूस नसतो बघत, अमेरिकेतला माणूस नसतो बघत, त्याचं जगण्याची स्टाईल वेगळी आहे. 99% भारतातली माणसं प्रत्येकाला पाहत नसतात, 99% लोक बघत. करेक्ट. जास्त. मग हे जे घडणं असतं,
ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे आता ज्योतिष कोणी सांगितलेलं नाही पण तो डिसिजन घेतला गेला. थांबा, का मग हे असं आहे की हे होणारच होतं? होणारच होतं. तुमचं मी जे भोगलं, मी जी मेहनत घेतली, मी जे ठरवलं, मी जे काही विजन मांडलं, मी जे माझ्याशी हे जे सगळे माझे करण्याची, कर्म करण्याची जी प्रवृत्ती, जो फोर्स आहे, करेक्ट, ही रिस्क पण आहे ना. रिस्क पण आहे. हे सगळं करून एखादा माणूस एखाद्या पोझिशनला येतो आणि समोर होणार हे होणारच होतं. तेव्हा त्याला तुम्ही शिलकीतच नाही का काढलं? नाही, शिलकीतच नाही काढलं. राईट, की प्लीज मिसअंडरस्टँड करू नका. नाही, तुमची ग्रेट क्वालिटी ही की यू इनहेरंटली इन युअर हार्ट अँड सोल न्यू दॅट दिस इज द राईट डिसिजन फॉर यू. राईट, हे तुमचे कर्तृत्व आणि तुमच्या कर्मानी तुम्हाला ती शक्ती दिली की मी हे करणार आणि याच्यातून मला पॉझिटिव्ह रिझल्ट येणार. फ्री विल. राईट, अच्छा, हे फ्री विल, हे फ्री विल आहे. हे तिसरा डायमेन्शन आहे आपल्या फ्रेमवर्क मधला, कर्मांचा. राईट, कर्म कुठलंच वाईट नाही. गीतेमध्ये सुद्धा तेच सांगितलंय. राईट, की मेहनत केलेली वाया जात नाही. मेहनत करावी लागते आणि मेहनत केलेली की कधी वाया जात नाही. राईट, बरेचसे लोक मेहनत करतात पण त्यांना म्हणजे आता तेवढं फलद्रूप होत नाही. ते तुमच्या बरोबर जेव्हा मित्रमंडळी 2-3 वर्षांपूर्वी स्टार्ट झालं, अनेक पॉडकास्टर्स होते ज्यांनी ते तुमच्या एवढेच टॅलेंटेड होते, तुमच्या एवढेच त्यांचे नेटवर्क्स होते, तुमच्या एवढीच कॅपॅबिलिटी होती, तुमच्या एवढीच त्यांचं कर्तृत्व होतं, मेहनत होती, सगळं होतं. परंतु त्यांचे आज 5,000 फॉलोअर्स पण, सबस्क्रायबर्स पण नाही आहेत. तर इट्स अ इनक्रेडिबल जर्नी. राईट, कर्तृत्व तुम्ही आणलंच, कर्म तुम्ही थर्ड डायमेन्शन तुम्ही आणलाच. तुमचं जे आपलं 3 डायमेन्शनल फ्रेमवर्क जे आहे, योग, दशा आणि कर्म. राईट, तुम्ही कर्म आणलेच आणि पॉझिटिव्ह कर्म आणले. आणि समजा मी तुमची पत्रिका बघितली तर मला दिसेल की एक दशा आणि एक योग ऍक्टिव्हेट झाला होता तेव्हा. राईट, परंतु तुमच्यासारखे अनेक लोक आहेत. इनफॅक्ट यू आर एन आउटलायर इन दिस वर्ल्ड. राईट, बिकॉज ऑफ युअर ग्रेट पॉडकास्ट, बिकॉज हाऊ एंगेजिंग यू आर विथ युअर गेस्ट्स, हाऊ डीपली केअरिंग यू आर टुवर्ड्स देम. Right, you research, you find out, you expand your third dimension a lot. अच्छा, तसं करणारे बरेच आहेत. अजून मी असं नाही म्हणत की नाही आहेत, करतात लोक, परंतु मे बी त्यांची दशा ऍक्टिव्हेटेड नाही आहे अजून. राईट, त्यांचा योग अजून तो ऍक्टिव्हेट झाला नाही आहे कारण ती दशा ऍक्टिव्हेट झाली नाही आहे. पुढे कधीतरी होईल. बरं, आता शेवटचा प्रश्न मी विचारतो, थांबूया. शुअर. हे सगळं चालू असताना आता खूप नवीन नवीन टेक्निक्स आलेले आहेत. FTP म्हणतात त्याला. तुम्ही मॅनिफेस्टेशन करू, मॅनिफेस्टेशन, आकाशिक रेकॉर्ड्स. तुम्ही काही मनात आणलं आणि काही टॅप्स केले की काही गोष्टी होतात. मग या सगळ्यामध्ये मॅनिफेस्टेशन कुठे येतं? मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सगळं. मग हे आणि ज्योतिष हे कुठे येतं सगळं? तर मी एका ब्रॉड कॅटेगरीमध्ये बोलतो आणि मग पटकन मॅनिफेस्टेशन बद्दलही बोलेन. राईट, की रेमेडीज सांगतात की तुम्ही असं करा. राईट, तर रेमेडीज जे ज्योतिषी सांगतात त्यांना व्हॅल्यू आहे. धार्मिक रेमेडीज ज्या आहेत, मी नेहमी म्हणेन की तुम्ही करा त्या धार्मिक रेमेडीज, की दर मंगळवारी अमुक करा, नक्की करा. परंतु त्या 2 मंगळवारांमध्ये काही टाईपचे एफर्ट्स पण करा. राईट, आता समजा मला असं दिसलं ॲज अ ज्योतिषी की यू आर डुईंग अ लॉट ऑफ कर्मास. राईट, तुम्ही एफर्ट्स घेताय, परंतु तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप वीक आहे इनहेरंटली. तुम्ही त्या गोष्टीमध्ये बिलीव्ह नाही करत, तुम्ही करत चालले आहेत. राईट, पण तुमचं बिलीफ सिस्टम कुठेतरी मला गडबड दिसतोय तुमच्या पत्रिकेमध्ये. राईट, आता तो बिलीफ सिस्टम, ते करेज, ते धैर्य, ते आम्ही आणायचं कसं वरती. राईट, तर याच्याकरता तुम्ही यू विल सीक counseling, you will seek you will do meditation, all of this will help. Right, but what is the most specific thing for you? Right, is it meditation, or is it manifestation, or is it any other spiritual theme that you can follow from which you will maximize your efforts? Right, आता काही लोकांच्या मनामध्ये इतका तणाव असतो की ते मेडिटेशन नाही करू शकत. राईट, यू कांट मेडिटेट बिकॉज यू कांट फोकस. यू विल हॅव टू स्पेंड लाईक इयर्स टू मास्टर दॅट फोकस. राईट, करतात लोक,
परंतु मॅनिफेस्टेशनही तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट्स मिळू शकतात. युअर माइंड कॅन इमिजिएटली गो रेझर शार्प फोकस्ड, राईट? You want, why do you manifest? To achieve a goal, करेक्ट. right? Why do you meditate? To help you achieve a goal, right? दोन मेथड्स आहेत, एक आहे मॅनिफेस्टेशन, एक आहे मेडिटेशन. ब्रॉडली, आय एम नॉट सेइंग बोथ कॅन बी सिमिलर ऑल्सो. परंतु इफ आय ॲज अ ज्योतिषी, इफ आय एम एबल टू टेल यू व्हेरी क्लिअरली की इफ यू डू मॅनिफेस्टेशन तुम्हाला रिझल्ट्स पटकन मिळतील. का? कारण तुमचे जे कॉम्बिनेशन्स आहेत ते मॅनिफेस्टेशन करता जास्त पॉझिटिव्ह आहेत वर्सेस मेडिटेशन. एक्झाम्पल, हे समजा ज्योतिषाला तुम्हाला सांगता आलं, हे केव्हा सांगता येईल जेव्हा आपल्याला एक वर्ल्ड व्ह्यू असतो, एक जाणीव असते या गोष्टींची, राईट? मी तुम्हाला सांगितलं की अरे तुमचा योग छान आहे, दशा छान आहे, जा सगळं होईल, काही करा, राईट? तसं नाही होत, राईट? बट इफ आय टेल यू ॲट दॅट टाइम की यू रिअली वॉन्ट टू मॅनिफेस्ट 5 million subscribers, right? If I tell you that manifestation is going to help you big time, why? Because of these technical reasons in your chart, and you follow that, you'll get instant results of that. अच्छा, right? So hey, it's a remedy in my opinion. आता शेवटचा प्रश्न विचारतो. Yeah. माणसाचा ऑरा असतो. Yeah. प्रत्येक माणूस जेव्हा येतो, जातो, चालतो, त्याचा तो ऑरा घेऊन जात असतो. Correct. हा ऑरा आणि ज्योतिष याचा एकमेकाशी संपर्क असतो. हो, म्हणजे आता आपण या सगळ्या गोष्टी ज्योतिषमध्ये फर्स्ट हाऊस, तुमचं लग्न ऐकलं असेल तुम्ही की लग्नेश काय, फर्स्ट हाऊस वगैरे, राईट? फर्स्ट हाऊसमधून आपण या सगळ्या गोष्टी पाहतो. तुमचा पहिला भाव जो आहे तो तुम्हाला एक तेजोवलय देतोय की नाही, ऑरा देतो आहे की नाही, कुठल्या टाईपचा ऑरा देतोय, राईट? फर्स्ट हाऊसची क्वालिटी जी आहे ती डिटरमाइन करते की तुमच्यामध्ये तो ऑरा किती स्ट्रॉंग आहे. प्रत्येकामध्ये असतो, पण तो पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, स्ट्रॉंग आहे, वीक आहे, हे सगळं आपण फर्स्ट हाऊसमधून पाहू शकतो. अच्छा. आणि फक्त एका पत्रिकेमध्ये पाहिलं तसं नाही, म्हणजे 16 पत्रिका बनतात ज्या बेसिक आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त बनतात. आणि 175 विधी आहेत ज्योतिषांनी क्रिएट केल्यात आपल्या वैदिक ज्योतिषाच्या बेसिसवर. तर तुम्ही ते सगळं क्रॉस व्हेरीफाय करून पहा. 7-8 विधी वापरून सगळीकडे तो पॅटर्न दिसला की या फर्स्ट हाऊसमधून मला दिसतोय की या व्यक्तींचा ऑरा खूप पॉझिटिव्ह आहे, हे ज्योतिषी सांगू शकतात. अच्छा, अगदी सांगू शकतात. वा, मला रोहितजी तुमच्याशी बोलून बऱ्याच गोष्टी कळल्या. थँक्यू सो मच. माझ्या प्रेक्षकांना सुद्धा तुमच्याबद्दल अनेक गोष्टी कळल्या असतील, शिवाय कुतूहलही जागृत झालेलं असेल. उद्योग मंत्रामध्ये विषय हाच असतो की समोरची व्यक्ती जे काही करत असते त्यामागचा त्याचा अभ्यास, अप्रोच, दृष्टिकोन लोकांना कळावा. कर्मा कंपास हा त्यांचा ब्रँड आहे, ज्यातून ते ज्योतिषविषयक सल्ले देत असतात, सूचना करत असतात. तर याचे डिटेल्स आपण स्क्रीनवर देतो आहोतच, शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आम्ही देणार आहोत. तुम्ही थेट यांच्याशी संपर्क साधू शकता. तुम्ही आवर्जून मित्रमणे मधल्या उद्योग मंत्रा सेगमेंटमध्ये आला त्याबद्दल खरंच थँक्यू व्हेरी मच. मला जे प्रश्न पडले, मला जे कुतूहल होतं ते तुम्ही शमवण्याचा प्रयत्न केला. अर्थात विषय खूप मोठा आहे, हो, आणि वेळेचं बंधन आहे, पण माझ्या प्रेक्षकांना सुद्धा अंदाज आला असेल. तर तुमचे मनपूर्वक आभार. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण होवोत. थँक्यू सो मच सौमित्र. थँक्यू व्हेरी मच.